महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेलच्या शिलेदारांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी। 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेत धडक। पुणे येथील जेजुरी येथे 7 आणि 8 ऑगस्ट 2026 दरम्यान पार पडलेल्या स्टेट ज्युनियर ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेल शहरच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे। पनवेलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तब्बल 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची लयलूट करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे। या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू श्रीजय भगत आणि वीर भोईर यांनी आपल्या आक्रमक कौशल्याने सुवर्ण पदकावर नाव कोरत राष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे। तर यथार्थ कदम आणि कुमारी गौरी कोळी यांनी उत्कृष्ट झुंज देत कांस्य पदक पटकावले। सुवर्ण पदक विजेत्या श्रीजय भगत आणि वीर भोईर यांची पुणे महाळुंगे येथे आयोजित होणाऱ्या आगामी 5व्या इंडिया तायक्वांदो क्युरिशी नॅशनल चॅम्पियनशिप 2026 27 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे। खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशामुळे पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या यशस्वी खेळाडूंचे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय दर्शना भोईर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबसे, सरचिटणीस अमजद खान गफार पठाण, खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले। तसेच पनवेल शहर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रज्ञा संदीप भगत, सचिव संजय भोईर, खजिनदार हेमंत कोळी, सहसचिव संदीप भगत, वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष हरेश्वर भगत आणि सदस्य निखिल भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।